मित्रांनो नमस्कार. आज मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहे. शेतामध्ये मी असं या सोयाबीन आणि तुरीचा हा प्लॉट तयार केला आहे. बघा, अतिशय सुंदर असं नियोजन आहे हे, की जिथे मी यूट्यूबवरील जे मार्गदर्शक आहे त्यांचं बघून आणि त्यांच्या ज्या कल्पना आहे त्यांचा विचार घेऊन शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीने खत नियोजन लागवड पद्धतीचा अवलंब केला व हे आज माझं शेत आहे. या शेतामध्ये मी हे सगळं करत पाहत आहे. ही त्याला तूर ही पीक आहे आणि हे जे खाली दिसतं आहे हे सोयाबीन पीक आहे. या पिकामध्ये नुकतंच निंदण झालेलं आहे आणि पहा अतिशय जोमदार पीक आहे. फक्त 45 दिवसाचं हे पीक आहे. या 45 दिवसाच्या पिकामध्ये अतिशय सुंदर असं पीक आलेलं आहे आणि हे पीक जवळपास अतिशय हिरवकंच असं पीक आहे. अत्यानंद होतो आहे मला या पिकामधून फिरताना. तर काहीच नाही, हे याच्यासाठी मी जे वापरलेलं आहे ते सेंद्रिय शेतीच म्हणायला हरकत नाही. थोडं रासायनिक खताचा वापर केला, काही ठिकाणी DAPचा पण वापर केला, परंतु जास्तीत जास्त वापर न करता सेंद्रिय खतावरच भर दिलेला आहे आणि कुठलाही कीड वगैरे वगैरे याच्यावर नाही आहे. आणि याला आता सध्या फुलधारणा झालेली आहे, आपण बघता आहे. काही ठिकाणी शेंगासुद्धा लागलेल्या आहे याला. आणि अशा प्रकारे हा शेतीचा जो काही आनंद आहे तो फार अप्रतिम आनंद आहे. बघा, ह्याला असं सोयाबीनला शेंगा, हे बघा ह्या शेंगा लागलेल्या आहे आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही शेंगांना दिसले याला अशा शेंगा लागतात सोयाबीनला. तर पुन्हा मी तुम्हाला जसं मला इतकं तर ज्ञान नाही आहे शेतातलं, पण जे दिसतं ते थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद.